आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा, बातम्यांचं अर्धशतक। केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटना, 7 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये महाराष्ट्रामधल्या 3 जणांचा समावेश। आर्यन एव्हिएशनचं हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती। केदारनाथच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रामधल्या 3 जणांचा मृत्यू झालाय। यवतमाळ जिल्ह्यामधल्या वणीच्या राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि 2 वर्षांच्या काशी जयस्वाल हिचा मृत्यू झालाय। केदारनाथवरून गुप्त काशीला जात असताना झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं वृत्त हे अत्यंत दुःखद आहे। फडणवीसांनी या संदर्भात एक्स पोस्ट केली आहे आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली। हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती। डेहराडूनवरून हे हेलिकॉप्टर केदारनाथकडे जात होतं। केदारनाथमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या नंतर चारधाममध्ये जाणाऱ्या सर्व हेलिकॉप्टरवरती बंदी घालण्यात आली आहे। मृतदेहांची ओळख पटवण्यामध्ये अडचणी येत असल्यामुळे आता डीएनए चाचणी सुद्धा केली जाईल। केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या स्थळी बचाव पथक दाखल झाले। डेहराडूनवरून केदारनाथकडे जाणारं हे हेलिकॉप्टर कोसळलं। केदारनाथ दुर्घटनेच्या नंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी एक्स पोस्ट केली आहे आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांचे आतापर्यंत 223 डीएनएचे नमुने घेण्यात आलेले आहेत आणि यामधल्या 31 मृतदेहांचे डीएनए जुळले आहेत। 12 मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात यश आलंय। बोईंग विमान कंपनीच्या तंत्रज्ञांचं पथक हे अहमदाबादमध्ये दाखल झालं। एअर इंडियाच्या विमानाला दुर्घटना झालेल्या ठिकाणाला हे पथक आता भेट देणार आहे। गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी हे सुद्धा या पथकासोबत राहतील। अहमदाबाद विमान दुर्घटनेमधल्या मृतांच्या कुटुंबियांना आणि बचावलेल्या व्यक्तीला एअर इंडियाकडून अतिरिक्त 25 लाख रुपयांची मदत जाहीर। याआधी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे। राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट का झाली हे लवकरच महाराष्ट्राला समजेल। मनसेचे नेते अविनाश जाधव यांचं सूचक वक्तव्य। काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि फडणवीसांची ताजलँड्समध्ये बैठक झाली होती। फडणवीस आणि राज यांच्या भेटीमधल्या चर्चेची आपल्याकडे इत्यंभूत माहिती आहे। सामनाच्या रोखठोकमधून खासदार संजय राऊत यांचा दावा, महाराष्ट्रामध्ये सध्या मदाऱ्यांचा खेळ सुरू असून प्रत्येक पक्ष आणि नेता आपल्या तालावरती नाचतो असं फडणवीसांना वाटतं, असाही राऊतांचा हल्लाबोल। मुंबई महानगरपालिकेवरती प्रशासक असताना कमिशनमधून 34,000 कोटी रुपयांची कमाई। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप। 34,000 कोटींच्या पैकी शिंदे आणि फडणवीसांना किती मिळाले ते कळायला हवं, राऊतांचा हल्लाबोल। ठाकरे गटाच्या मुंबईमधल्या शाखाप्रमुखांची आज शिवसेना भवनामध्ये बैठकीला उद्धव ठाकरे शाखाप्रमुखांना मार्गदर्शन करतील। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं आज बिगुल वाजेल। आज घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीचं संकल्प शिबिर। कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उपस्थित राहतील। नागपूरमध्ये आरएसएस आणि भाजपची मोठी समन्वयाची बैठक सुरू। बैठकीमध्ये संघाच्या 32 संघटनांचे प्रतिनिधी आणि भाजपचे वरिष्ठ नेते सहभागी। मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सकाळच्या सत्रामध्ये बैठकीला उपस्थिती। दिवसभर बैठकांचं सत्र सुरू राहील। पुण्याच्या सराईत गुंड अट्टी रहीम शेख याचा सोलापूर पोलिसांकडून एन्काउंटर। लांबोटीजवळच्या चकमकीमध्ये अट्टीचा एन्काउंटर। पुणे पोलिसांमध्ये त्याच्या विरोधामध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती। आपल्या मुलावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आला। गोळीबार केलेला नसताना देखील पोलिसांनी शाहरुख शेखचा एन्काउंटर केल्याचा त्याच्या कुटुंबियांचा आरोप आहे। भावना गवळी यांच्याशी संबंधित महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टचं मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण। शिंदेच्या शिवसेनेचे नेते सईद खान यांना विशेष पीएमएलए न्यायालयानं दोषमुक्त केलेलं आहे। हेरिटेज वास्तू असल्यामुळे पुण्यामधील शनिवार वाड्याच्या 100 मीटर परिसरामध्ये कुठल्याही बांधकामाला परवानगी नाही। त्याला विरोध करत परिसरामधल्या नागरिकांचं घंटानाद आंदोलन। भिवंडीमधल्या वळ गावच्या हद्दीमध्ये केमिकलच्या गोदामाला आग लागली। या आगीमध्ये एका कामगाराचा होरपळून मृत्यू झालाय, तर आगीमध्ये 18 पेक्षा अधिक गोदामं जळून खाक झाली। आजपासून विठ्ठलाच्या टोकन दर्शनाला सुरुवात। आज 6 स्लॉटमध्ये 1200 भाविकांना विठ्ठलाचं दर्शन मिळेल। त्यामुळे विठ्ठल भक्तांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण।
मंत्री पंकजा मुंडे अमरावतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि यावेळेला विदर्भाची कुलस्वामिनी अंबा एकविरा देवीचं त्यांनी दर्शनही घेतलंय. बीड जिल्हा परिषदेचे 61 गट असणार. यंदा केज तालुक्यामध्ये एक गट वाढवण्यात आल्यामुळे सदस्य संख्या 61 असेल, तर 11 पंचायत समित्यांमध्ये 122 गण असतील. बीबीए, बीसीए, एमबीबीएस प्रवेशासाठीची परीक्षा पुन्हा एकदा घेतली जाणार. यापूर्वी सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा सीईटीची परीक्षा देण्यासाठी 20 जूनपर्यंत नोंदणी करता येईल. महावितरणची सौर ऊर्जेमध्ये 30,000 कोटींची गुंतवणूक. देशामध्ये सर्वप्रथम सौर ऊर्जेच्या माध्यमातून 42 लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचं उद्दिष्ट. महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांची माहिती. लोकलच्या सर्व प्रथम श्रेणी डब्यामध्ये आता टीसी असणार आहेत. तिकीट किंवा पास नसेल तर दंड वसूल केला जाईल. प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये अनधिकृत प्रवासाच्या तक्रारी वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासन अलर्ट मोडवरती आलंय, तर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यामधल्या काजळी, अर्जुना, गोदावली या नद्या दुथडी भरून वाहायला सुरुवात झाली. मागील 24 तासामध्ये मंडणगडमध्ये सर्वाधिक 177 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बेळगाव गोवा मार्गावरच्या कुसमळी इथला पूल वाहून गेला. त्यामुळे चोरला मार्गे गोव्याला जाणारा रस्ता हा शनिवारी मध्यरात्रीपासून बंद. गोव्याला जाणारी वाहतूक बैलूर आणि खानापूरच्या मार्गे वळवली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरच्या कणकवली बाजारपेठेमधल्या उड्डाण पुलाला तडा. पुलाला जॉईंट असलेल्या रस्त्याच्या पृष्ठभागाच्या खालच्या बाजूला तडा गेलाय. तंत्रज्ञांची टीम घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे काळ नदी ही दुतडी भरून वाहतीये. माणगावामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदीला पुराचा धोका. नदी किनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा. गुहागर आणि चिपळूणमध्ये आजही पावसाचा जोर कायम. हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट. साताऱ्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहतूक सुद्धा मंदावली आहे. कुडाळ तालुक्याच्या डिगस गावामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावरती झाड कोसळलं आणि वाहतूक ठप्प झाली आहे. एसटी बस अडकून पडल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. वर्ध्याच्या तळेगाव भागामध्ये वादळी वाऱ्यासोबतच जोरदार पावसाची हजेरी. नागरिकांची तारांबळ. पेरण्या सुरू असताना पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. आजपासून मुंबईकरांना राखीव साठ्यामधून पाणी पुरवठा होणार. वैतरणा धरणामधून 68,000 दशलक्ष लिटर तर भातसामधून 1,13,000 दशलक्ष लिटर पाणी उचलणार. मुंबईमध्ये तलावांचा साठा फक्त 9% असल्यामुळे प्रशासनाचा निर्णय. रत्नागिरीमधील निसर्गप्रेमींना भुरळ पाडणारा परशुराम घाटामधला सवत्सडा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झालाय. मुंबई गोवा महामार्गावरच हा धबधबा असल्यामुळे पर्यटक याकडे आकर्षित होताना दिसून येत आहेत. उत्तराखंडमधल्या केम्प्टी धबधब्यावरती पर्यटक आनंद घेत असताना अचानकपणे साप शिरलाय. पर्यटकांच्या भर गर्दीमध्ये हा साप शिरल्यामुळे एकच गोंधळ झालेला दिसतोय. या घटनेमध्ये सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नाहीये, मात्र सगळ्यांचीच भंबेरी उडाली. गुवाहाटीमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचलं. त्यामुळे नागरिकांना प्रवास करण्यामध्ये अडचणी, तर घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आता 19 जूनला अंतराळ मोहिमेवरती जाणार आहेत. ऑक्सियम 4 या चमूसह केनेडी अंतराळ केंद्रामधून फाल्कन 9 या रॉकेटच्या माध्यमातून ते अवकाशामध्ये झेपावतील. शुभम शुक्ला हे अंतराळामध्ये जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर ठरणार आहेत. आसामपासून कर्नाटकपर्यंत पावसाचा कहर. एकीकडे मंगळुरूमध्ये दुकानं आणि घरामध्ये शिरलं पावसाचं पाणी, तर दुसरीकडे गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसाच्या नंतर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कॅनडामधल्या G7 शिखर परिषदेसाठी रवाना होतील. सलग 7व्या वेळेला या परिषदेमध्ये त्यांचा सहभाग. या दौऱ्यामुळे भारत कॅनडा संबंध सुधारण्याची अपेक्षा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या 3 देशांच्या दौऱ्यावर. ऑपरेशन सिंदूरच्या नंतर प्रथमच मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची कॅनडामध्ये भेट होणार आहे.
अमेरिकेमध्ये घरात शिरून 2 लोकप्रतिनिधींवरती गोळीबार करण्यात आला। या घटनेमध्ये महिला खासदारासोबतच पती ठार झालाय, तर एक खासदार जखमी आहे। पोलिसांच्या गणवेशामध्ये असलेल्या संशयितांचा शोध सुरू आहे। इराण आणि इस्रायलमधील वाद शिगेला पोहोचलाय। मागील 2 दिवसांमध्ये इराणमध्ये 138 आणि इस्रायलमध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याचा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचा दावा। इराणकडून नागरी वस्त्यांवरती हल्ले सुरू असल्याचा इस्रायलचा आरोप आहे। इस्रायलची राजधानी तेल अवीवमधली ही हल्ल्यानंतरची दृश्य या सगळ्या आरोपांना पुष्टी करणारी। इराण आणि इस्रायलमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरूच आहेत। इराणकडून इस्रायलच्या तेल डेपोंना लक्ष्य करण्यात येत आहे। या तेल डेपोंमधून इस्रायलच्या लढाऊ विमानांना इंधन पुरवलं जातं। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे 9 शास्त्रज्ञ आणि 20 लष्करी कमांडर्सचा मृत्यू। इराणची राजधानी तेहरानमध्ये लवकरच इस्रायली सैनिक दिसतील, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांचा दावा। अयोध्या महानगरपालिका स्मार्ट सिटी मिशनच्या अंतर्गत अयोध्या आणि फैजाबाद परिसरामध्ये 1000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील। यासाठी 56 कोटी रुपयांचा निधी मंजूर। उत्तर प्रदेश सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी। आणि बातम्यांचं अर्धशतक पूर्ण झालंय। आता काही सविस्तर घडामोडी बघूयात। बोईंग विमान कंपनीच्या